लय काय नाही, त्या रात्री काय घडलं होतं, माधुरीशी माझे कसे संबंध होते, एवढंच. एवढंच विचारलं? माझ्याबद्दल काय विचारलं नाही का? नाही, तुमच्याबद्दल काय विचारतील? हे आपल्यास त्रास देण्यासाठी. ते जामकर माहित नाही कसे येडे डोक्याचे. काय नाही विचारलं. ते पेंडंट जामकरच्या हाती लागलं तर माझी वाट लागेल. पोलीस चौकीत जाऊन पहिल्यांदा ते ताब्यात घेतलं पाहिजे. लालीजी, मी निघतो दुकानावर, जरा काम आहेत. तुम्ही जरा असंच वागत राहिलात ना तर एक दिवस हडकाल. म्हणजे हे तिकडं पडलं होतं, ते सुधाकर भाऊजींसोबत तुमची झटापट झाली ना तेव्हा तुमच्या खिशातनं पडलं असेल. पण हे जर त्या जामकरच्या हाताला लागलं असतं तर त्याने विनाकारण तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं असतं. लालीजी, किती काळजी करता हो तुम्ही माझी. तुमच्यासारखी काळजी करणारी बायको माझ्या आयुष्यात आहे. मी लय नशीबवान आहे. चला, जातो मी दुकानावर. बरं आहो, पण ते ज्याचं कोणाचं आहे ते देऊन टाका. काय झुंजार शेठ? शेठ पत्रकार, पत्रकार श्री झुंजार खुसपुटे. काय खुसपुटे? अहो, कसं पत्रकार म्हणायचं तुम्हाला? का असं का बोलताय? मग कसं बोलू सांगा? तुमच्या चॅनलवर एक तरी बातमी पुढची बातमी असते का? नसते. कसली ताकद लावताय दोघं जण मिळून? गोपाळ, पलीकडची बातमी म्हणजे मला कळलं नाही काय म्हणायचंय. अहो, पलीकडची बातमी म्हणजे आता तुम्ही विचार करा, तुम्ही ज्या बातम्या देताय का नाही ते गावकऱ्यांना आधीच माहिती असतात. बातमी कशी पाहिजे? पॉवरफुल, कोणाला कळायच्या आधीच आपल्याला कळली पाहिजे. तुमच्याकडनं एक्सक्लुझिव्हली बातमी बाहेर आली पाहिजे. आता बघा, आपल्या गावात काय काय घडतंय त्याच्या बातम्या आल्या पाहिजेत, म्हणजे गावकरी कसे अलर्ट होतील. ते जरा संरक्षण काहीतरी आपल्याला मिळतंय तुमच्याकडनं असा विचार करतील. तुम्ही अशा बातम्या काढल्या पाहिजेत. म्हणजे बघा, मान्य व्हिडिओग्राफर आत्महत्या केली, पण जामकर साहेब काय म्हणले? तो खून आहे. तिथं कुठला तरी आरोपी आला, त्यांनी पकडायचा प्रयत्न केला, त्याच्या जामकरच्या नकाचे ओरखडे त्याच्या मानेवर आहेत. असं काहीतरी ऐकलं का नाही आपण सगळं? हे तुमच्याकडनं आलं पाहिजे होतं. हे नाही येत ना. तुम्ही काय करा, त्या व्हिडिओग्राफरच्या घराच्या बाहेर असा दबा धरून बसा, म्हणजे तिथं तो आरोपी परत आला तर आपल्याला कळेल ना. आता तुम्हाला दाखवतो पत्रकारिता काय असते. झुंजारची पत्रकारिता म्हणजे तुफान आहे, तुफान. हा नाही, पण नक्की काय करणार आहे तुम्ही? जातो आणि त्या फोटोग्राफरच्या घरापाशी दिवस रात्र दबा धरून बसतो. हा, खाणं पिणं झोपणं सगळं तिथंच करतो का नाही बघा. काय बोलतो तू? काय बोलतोय? आता बोलायची नाही तर करायची वेळ आलेली आहे. चल रामीदाब, लावा ताकद. जगाला राहू द्या, गावाला दाखवून द्या. अरे अमिताभ, ले पुढचं रान आणत नको जाऊ. जेवढं सांगेन तेवढंच करायचं. हा, नाही तर असा काचकन गळावळीन आणि आता 5 कणवर घालवीन. तुझीच बातमी करेन उद्यापासून. सॉरी, नीट लक्ष दे. काय दिसतंय का रे? हा बॉस, दिसलं. काय काय? आपल्या गावातलं काळं कुत्रं आहे का ना, धोका दिसतंय का अंतरात? कुत्र बघायला आलं काय? कुत्र बघायला आलं, कुत्र मांजर बघायला आलंय. बातमी करायची आणि ही बघतोय कुत्र मांजरी उंदर. लक्ष दे.
बॉस उठा, बातमी करायची आहे ना, व्हायरल करायची आपली बातमी. व्हायरल करायची. साहेब मी काहीच केलं नाही साहेब. कोण आहेस तू? व्हिडिओ वाल्याला ओळखतो का? पुरावे नष्ट करायला आला तू? माधुरी साहेब माधुरी कुठे आहे? साहेब तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही साहेब. कोण व्हिडिओ कुठली माधुरी सगळं डोक्यावरून चाललंय साहेब. मी ते काय करतो मग? चोरी करायला आलतो साहेब. ते भिकारी बोलला की या घरामध्ये लई माल आणि लई पैसे आहेत साहेब म्हणून आलो होतो. भिकारी बाहेर बघा. हो साहेब. झडती घ्यायची. नोकर